आजपर्यंत 30 वर्ष झाले पण आमच्या शासनाने अन्याय केला. यासाठी आम्ही किडनी विक्री काढली होती. बा एक किडनी घ्या आणि शासनाने आम्हाला जगण्यासाठी. शंकर शुक्ला, जिल्हा अध्यक्ष यवतमाळ जिल्हा. मी सामाजिक वनीकरणमध्ये 1984 कामावर आहोत. पण आजपर्यंत 30 वर्ष झाले पण आमच्या शासनाने अन्याय केला. यासाठी आम्ही किडनी विक्री काढली होती. बा एक किडनी घ्या आणि शासनाने आम्हाला जगण्यासाठी हे द्यावं म्हणून. त्याच्यानंतर आम्ही विधानभवनावर मुंडन करून निवेदन वाटप केलं. मुनगंटीवार ज्यावेळेस हे वनमंत्री होते तिथं आम्ही आंदोलन केलं, अन्नत्याग आंदोलन 6 दिवस. त्याच्यानंतर 1 मेला आम्ही आंदोलन केलं, अन्नत्याग आंदोलन. नागपूरला सामूहिक आत्मदहनचे आंदोलनचं नोटीस दिली होती, त्यावेळेस आम्हाला अटक करून आम्हाला आश्वासन दिलं होतं. त्याच्यानंतर 12/6/2024ला मी 40 कामगार कुठेही आपल्या घरी राहून कुठेही राहून मिळेल त्या साधनानं आपलं जीवन संपवतील असं म्हणून नोटीस दिली आहे. पण तरीही शासन आमच्यावर आज 30 वर्षापासून अन्याय जे करत आहे त्याच्यासाठी इथं धरणे आंदोलन ठेवलं आहे. आमच्या मागण्या 3339, 1996, 2012 असे जे GR निघाले. आम्हाला रोहिवे मजूर आहे म्हणून वगळण्यात आले. पण सुप्रीम कोर्टाचा 5 खंडपीठाचा जे निर्णय आहे, 10 वर्षे ज्याला सेवा झाली त्यांना कायम करा, 10/4/2006ला निघालेला. आज त्याला 20 वर्षे झाली. त्या सुप्रीम कोर्टाची अवमानना इथे महाराष्ट्र शासन करत आहे, प्रशासन करत आहे. करिता आम्ही धरणे आंदोलन करायला. आता याच्यापुढे आमच्याजवळचा इलाज कुठला, इतकी आंदोलन आम्ही आजपर्यंत केली. तर शासनाला एवढीच विनंती आहे की आज जे 17 महिन्यापासून शासनाने जे निर्णय घेतलेला आहे बा या काळातले राहिलेले माणसाची माहिती पाठवा. तर आज रेंजच्या काही आलेल्या आहे, काही रेंजच्या माहिती आलेल्या आहे. 17 महिन्यापासून माहिती जमा होणं चालू आहे, अजून माहिती जमा झाली नाही. संघटनेचा मी प्रमुख अध्यक्ष आहे आणि या अधिवेशन कालावधीमध्ये या संघटनेकडून धरणे आंदोलन या ठिकाणी सुरू केलेलं आहे. आज 3रा दिवस आहे. आतापर्यंत कोणीही आलेलं नाही. मागण्यांचं निवेदन 2 दिवसा अगोदरच नेलेलं आहे आणि या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारपुढे एक प्रमुख मागणी ठेवलेली आहे की 3339 लोकांचा रोहिंग्या कामगारांचा प्रस्ताव 17 महिने झाले अजूनही PCC ऑफिसकडून मंत्रालयाला पाठविलेला नाही. तो त्वरित पाठवण्यात यावा. दुसरी महत्त्वाची मागणी आहे की आज 2004 पासून ते हल्लीपर्यंत महाराष्ट्रामध्ये रोजंदारीचे जे कामगार सेवा करत आहे त्यांना 3रा टप्पा धोरण सरकारने तयार करून सेवा करणे गरजेचं आहे. कारण महाराष्ट्रामध्ये वनविभागामध्ये 19,000 जे वनमजुराची कायम पदं होते ते पूर्णतः संपुष्टात आलेले आहे. वन खातं आज वनसंरक्षणापासून वाऱ्यावर सोडलेलं आहे. फंडसुद्धा खाली रेंज स्तरापर्यंत दिल्या जात नाही. सर्व मोकाट अवस्था लोकांना रान खुलं करून टाकलेलं आहे. सरकार त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहे आणि प्रशासकीय अधिकारीसुद्धा त्याच्यावर काही करू शकत नाही. त्यांचा आवाज मंत्रालयामध्ये वनमंत्र्यापर्यंत बुलंद करण्याची त्यांची कॅपॅसिटीसुद्धा नाही आहे. आणि तिसरी महत्त्वाची मागणी आहे की वनसेवक भरतीमध्ये रोजंदारीच्या वनकामगारांना 50% आरक्षण हे विनाअट दिलं पाहिजे. 10% आरक्षणानं काही होणार नाही आणि त्या ज्या बाकी अटी आहे त्या अटी घातक आहे, त्या सर्व त्याच्यातून वगळण्यात याव्या. आणि PCC ऑफिस नागपूरच्या यांच्या लेवलवर या संघटनेची जे बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये जे निर्णय घेतले त्या निर्णयाचं पालन सर्व सर्कल ऑफिसर, विभागीय कार्यालय अधीक्षक, विभागीय अधिकारी आणि वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी घेतलं पाहिजे. ह्या प्रमुख महत्त्वाच्या मागण्या आहेत.